वट सावित्री कथा. एकदा संत सत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते. या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा. मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता. हा महाज्ञानी धार्मिक होता, पण त्याला संतती नव्हती. सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होती. त्याचे नाव वर सावित्री असे ठेवले. यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुणसंपन्न पती वरण्यास सांगितले. सावित्रीने धुमसेन राजाचा पुत्र सत्यवानास वरले. सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता, म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत असे. सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करील. हे देवर्षी नारदांनी अश्वपतीला भाकीत सांगितले होते. म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे 3 दिवस राहिले असून 4था दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले. 4थ्या दिवशी व्रताची समाप्ती केली. त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली. अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागे जावे लागली. यमाने तिला परत यायला सांगितले. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, पतिव्रतेच्या भावना याचे विद्वतापूर्वक विवेचन केले. तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले नाही. तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावा असा वर मागितला. यमाने तथास्तु म्हटले. दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला. तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालत राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी, तुला या चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सानिध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला नेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितले. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्याचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या राज्यभ्रष्ट सासऱ्याचे राज्य परत मिळाले. तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री पाठीमागून चालत राहिली. वाटेत तिने यमाला सत्पुरुषाच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय 3रा वर मागायला सांगितला. सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर सांगितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली. वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता, म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता. हे शुभ वचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय 4था वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिगत व्हावे असा वर मागितला. तरीही सावित्री यमामागे जाऊ लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी सांगितले, सत्पुरुषांच्या गुणाविषयी, त्यांच्या परोपकाराविषयी सांगितले. यमराजाने तिच्या या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्गसुख नको, पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही. तुझे वचन खरे ठरण्यासाठी सत्यवानाला 100 पुत्र होण्यासाठी त्याचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा, पितृकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान दिले.